परिसरातले 3 अनधिकृत होर्डिंग काढायला सुरुवात। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर प्रशासनाची कारवाई। घाटकोपर दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 14 वर। एक जण अजूनही गंभीर जखमी। 88 जणांना बाहेर काढलं। 31 जखमींना डिस्चार्ज। पालिकेची माहिती। घाटकोपरमधील इतर 3 होर्डिंग्स बेकायदेशीर होर्डिंग्स काढण्याच्या कारवाईला थोड्याच वेळात होतीये सुरुवात। मुंबईमधल्या 1025 होर्डिंग्सना नोटिसेस। घाटकोपरमध्ये होर्डिंग लावण्यासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही। जीआरपीनं होर्डिंगसाठी परवानगी दिली। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांचं स्पष्टीकरण। घाटकोपर होर्डिंग प्रकरणातला आरोपी भावेश भिंडे याच्यावर 21 गुन्हे दाखल असल्याचं उघड। पोलिसांच्या कारवाईची आता प्रतीक्षा। 2009 साली अपक्ष निवडणूकही लढवली होती भिंडेनं। राज्यामधील शिक्षक पदवीधर निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या। केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती। 4 जागांसाठी 10 जूनला होणार होती निवडणूक। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांसह 30 ते 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। सहकार नगर पोलीस ठाण्यात जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज केला दाखल। मोदी तिसऱ्यांदा लोकांचं मत अजमावणार। 1 जूनला वाराणसीमध्ये मतदान। वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिरेटोपी घालून सत्कार। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर। पुणे शहरातील 1564 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई। पुण्यामध्ये 1564 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचं उघड। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 4 जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार। भाजप नेत्यांना 12 बलुतेदार दलित, मुस्लिम, धनगर यांच्याबद्दल द्वेष असल्याचा जरांगेंचा आरोप। भिडू या शब्दासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव। परवानगीशिवाय आवाज, फोटोग्राफ वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी। नांदेडमधल्या भंडारी बंधूंवर संभाजीनगर आणि नाशिक आयकर विभागाचे छापे। एकूण 170 कोटी रुपयांचे बेहिशोबी धन आणि व्यवहार जप्त। 8 किलो सोनं, 14 कोटी रोख रक्कम आणि उर्वरित रकमेच्या नोंदी सापडल्या।